नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काल पारायणचा चौथा दिवस होता. काल स्वामी याग पण होतं, त्याच्यामुळं स्वामींची खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. रांगोळीचा पण थोडासा व्हिडिओ घेतला. मग आतमध्ये जाऊन मग स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो तर गर्दी होती खूप आणि आतमध्ये पूजा पण चालू होती. त्याच्यामुळं आतमध्ये येऊ देत नव्हते, बाहेरूनच दर्शन घेत होते. मला चला मग आपण नंतरच घेऊ दर्शन. मग आतमध्ये जाऊन मग आपल्या जागेवर बसलो. मग ग्रंथाची पूजा हे केली, हळदी कुंकू लावून पूजा केली. मग वाचायला अजून बायका येत होत्या, पण म्हणजे सकाळचं टायमिंग असल्यामुळे बायकांना थोडंफार 5-10 मिनिट इकडे तिकडे होऊन जातं. मग बायका आल्यावर मग मस्त वाचून झालं. काल चौथा दिवस होता, त्याच्यामुळे काल 30 ते 35 अध्याय होते. अध्याय कमी होते पण थोडेसे मोठे होते, त्याच्यामुळे 1-1.5 तास लागला काल. मग मला यज्ञकंकण पण बांधायला जायचं होतं, पण म्हणलं गर्दी होती खूप. कालपासून सुरुवात होती बांधायला, पण मला काल डबा बनवायचा होता म्हणून मी थांबले नाही. मी गेले लवकरच वाचून झाल्या म्हणलं मग आज तरी थांबावं म्हणलं. आज थोडाफार स्वयंपाक करून आले होते, पीठ मळून भाजी बनवून आली होती. मग बांधायला गेले तर तिथं आज तरी पण गर्दी होती. मग औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या आणि मग औदुंबराला प्रदक्षिणा घालून स्वामींचं पण दर्शन घेतलं. थोड्या क्षणासाठी का होईना इथं आलं की सगळं दुःख विसरायला होतं. या 7 दिवसामध्ये जे सुख आहे ते सुख या जगात कुठेच नाही. मस्त असं दर्शन घेऊन मग इकडं नवनाथांचं पण दर्शन घेतलं येऊन. दत्त महाराजांचे पण हे आहे ना इथं, मग तिथं येऊन दर्शन घेतलं. ते कुत्रं बघा किती सुंदर बसलं, तर रोज दिसतं आम्हाला तिथं बसलेलं. असं वाटतं ते तिथलं ग्रंथांची संरक्षण करायलाच बसलेलं आहे. खूप छान बसलेलं असतं आणि ते पण बसकरवर बसतं, खाली कुठं बसलेलं दिसत नाही. मग येऊन मग यज्ञकंकण बांधून घेतलं. यज्ञकंकणचं पण खूप सारं महत्त्व आहे ताईनं. आता बांधलं की बरोबर डिसेंबरपर्यंत जातं. डिसेंबरमध्ये परत पारायण असतं ना, मग ते काढायचं आणि मग नंतर बांधायचं. परत तेव्हा आपण बांधायचं. मग प्रसाद घेतला. मग प्रसाद घेऊन मग घरी आलो. घरी निघालो होतो तर सूर्य पण आला होता वर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.